तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करतोय नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भामध्ये. उमेदवार असतील, पदाधिकारी असतील, यांच्याशी आपण दिलखुलास चर्चा करतोय. अशाच प्रकारे आज व्यक्तिमत्वांचा आपण अभ्यास करणार आहोत, जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. नवी मुंबईच्या राजकारणामध्ये अंकित रमाकांत म्हात्रे असं म्हटल्यानंतर एक काँग्रेस यायचं, आता सध्या ते शिंदे गटामध्ये आहे. तरुणांचे प्रश्न, तरुणांसाठी धडपड करणार काम आणि आपल्याच माध्यमातून युवा सेनेच्या माध्यमातून विविध कामं सध्या सुरू केलेली आहेत. आणि त्यामुळे अंकित म्हात्रे म्हटल्यानंतर शिवसेना एक समीकरण पुन्हा एकदा नवी मुंबईच्या राजकारणामध्ये सुरू झालेलं आहे. आणि तरुणांचे प्रश्न घेऊन आंदोलन असेल किंवा नवी मुंबईच्या प्रश्नांवर काँग्रेसमध्ये असताना सुद्धा त्याच पद्धतीने आक्रमकते, विरोधी पक्ष असो, सगळ्यांना घेरणारे अंकित रमाकांत म्हात्रे यांचा आज आपण मुलाखत करतोय. सर, स्वागत आहे. नमस्कार. खरं तर अंकित रमाकांत म्हात्रे म्हटल्यानंतर तरुण, अभ्यासू, आक्रमक, सडेतूट बोलणारा, मग कुणीही असो न घाबरणारा हा अंकित म्हात्रे आज निवडणुकीत आहे. कसं पाहताय? नाही, नक्कीच विकासजी, सर्वप्रथम मी आपलं आभार मानतो. विकास नामाच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपण माझी या ठिकाणी मुलाखत घेतात. आणि आपण गेल्या 13 वर्षापासून आपण मला बघत आहात की मी एका संघटनेमध्ये काम करत होतो आणि मागच्याच वर्षी माझा शिवसेनेमध्ये प्रवेश झाला. आणि त्यानंतर मग शिंदे साहेबांनी जे आहे कुठेतरी मला जिल्हा प्रमुख म्हणून युवा सेनेची जबाबदारी दिली. आणि या गेल्या वर्षभरामध्ये जे आहे युवा सेनेच्या माध्यमातून विविध प्रश्न असतील, विविध मोहीम असतील, मग युवा सेना आपल्या दारी घेऊन आपण थेट जनतेमध्ये जाण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आणि एकंदरीत संपूर्ण नवी मुंबईमध्ये बघता अजूनपर्यंत जे आहेत नवी मुंबई शहरामध्ये मूलभूत सुविधा सुटलेल्या नाही आहेत. आणि कुठेतरी ह्या मूलभूत सुविधा, मुंबईचा विकास अपेक्षित झालेला नाही. नाही, जसं विकास व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीचा विकास आजही नवी मुंबई शहरामध्ये झालेला नाही. मग पाण्याच्या बाबतीत असेल, मी आज ज्या पट्ट्यातून येतो घनसोली विभागामध्ये, त्यामध्ये अजूनवी या ठिकाणी नवी मुंबईच्या प्रश्नांवर काँग्रेसमध्ये आम्ही तुमचा मोर्चा बघितलाय. नवी मुंबईत सुद्धा तुम्ही गाडी घेऊन किंवा ते अभियान नवी मुंबई वाचव काय अभिमान सुरू केला होता. त्याचा काय नेमकी फायदा झाला का? नाही, नक्कीच फायदा झाला. म्हणजे आपण त्यावेळेस काहीतरी कर नवी मुंबई, काहीतरी करणं, या मोहीमला घेऊन जो आहे संपूर्ण नवी मुंबई आम्ही त्यावेळेला पिंजून काढलं होतं. लोकांच्या समस्या आम्ही त्यावेळेसही समजून घेतल्या होत्या. आज सगळ्यात महत्वाचा मुद्दा जर आज कुठला नवी मुंबईमध्ये असेल तो आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीत असेल. संपूर्णपणे आरोग्य व्यवस्था जी आहे ती कोलमडलेली आहे, डिसॉल्व झालेली आहे. त्यामध्ये आपण नवी मुंबईत एवढे मोठे हॉस्पिटल आहेत, मग खासगी हॉस्पिटल मोठे आहेत, सरकारी पालिकेची अशी दुरावस्था कशी काय? ह्याला इकडचे जे स्थानिक जे नेते पुढारी स्वतःला म्हणतात, जे म्हणतात का मी शिल्पकार आहे या शहराचा, तेच या गोष्टीला जबाबदार आहेत. कारण त्यांच्या हातात ते महापौर त्यांच्या घरातला होता, आमदार त्यांच्या घरातला राहिलेला, खासदार त्यांच्या घरात, मंत्री स्वतः राहिलेले आहेत. तरी सुद्धा जर ही परिस्थिती नवी मुंबईमध्ये होत असेल तर ह्याला नेमकी जबाबदार कोण आहे हे संपूर्ण नवी मुंबई शहराला माहिती आहे. आज आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीत मी म्हटलं तुम्हाला, आज तुम्ही बघा साध्या त्या ठिकाणी ब्लड टेस्ट होत नाही. 40चे जे रुग्णालय आहे, पैसे जातील कुठे मग एवढे? तेच मला म्हणायचं आहे की आता कुठेतरी जे आहे जनतेचे मला वाटतं डोळे उघडलेले आहेत. आणि याला जबाबदार कोण आहे? जनतेला 100%. यावेळी शिवसेनेचा भगवा आपल्याला फडकलेला दिसेल. नवी मुंबई भगवा की महापौर, शिवसेनेचा महापौर, शिवसेनेचा भगवा या ठिकाणी जे आहे फडकलेला दिसेल आपल्याला. तुम्ही काँग्रेसमधून बाहेर पडले, सगळे मित्र तुमचे जे आहेत सगळे तुमच्याच पक्षात यायला लागलेले आहेत. नाही, असं म्हणता येणार नाही की पक्षामध्ये, तुम्हाला सांगतो बघा, पक्ष वाईट नसतो. पक्ष चालवणारे व्यक्ती जे आहेत ते कुठेतरी या गोष्टीला जबाबदार आहेत. आणि आज शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिंदे साहेबांनी जी कामं आज केलेली आहेत, मग विधानसभेच्या आधी त्यांनी लाडकी बहीण योजना जी राबवली, त्याच्यानंतर ऐरोली असेल, वाशीचा टोल नाका त्यांनी माफ करण्याचा विषय, आमच्या प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रश्न होते, LIG MIG ची घरं असतील, आणि कंडोनियम अंतर्गतले जे सोसायटीचे सातत्याने आमचं जो आहे पाठपुरावा सुरू होता. आणि आज कुठेतरी हे प्रश्न मार्गी गेला. आणि म्हणूनच या गोष्टीचा विचार करता इतर जे माझे सहकारी होते आधीच्या पक्षांमध्ये ते देखील शिंदे साहेबांसोबत काम करण्याचे. पण आम्ही बघितलं तरुणांचा प्रतिसाद जो आहे तो मोठ्या प्रमाणात तुमच्या रॅलीला दिसतोय, तुम्ही जे अभियान केलं त्याच्यामध्ये दिसतो. एवढं प्रेम आहे तरुणांचं आणखी मात्र विशेष नाही. म्हणजे मी 13 वर्ष कुठलेही मोह अपेक्षा न बघता मी 13 वर्ष संघटनेत काम केलेलं आहे. आणि संघटनेच्या माध्यमातून, एक समाजसेवेच्या माध्यमातून लोकांचे जे काही प्रश्न असतील, अगदी कोविड काळामध्ये
आपल्याला कोविड काळामध्ये माहित असेल की सगळ्यात पहिला व्यक्ती मोफत अँब्युलन्स देणारा नवी मुंबई शहराला, फक्त प्रभागापुरता मी मर्यादित राहिलो नाही. मी इथं पलीकडे जाऊन सांगेन, पलीकडे जाऊन तुम्ही विचार केला. हा, प्रभागाने नवी मुंबई पलीकडे जाऊन मी विचार केला. ज्यांनी मला अँब्युलन्ससाठी मोफत कॉल केला त्यांना अँब्युलन्स देण्याचं काम केलं. इंजेक्शन्स, रेमडेसिवीर इंजेक्शन्स असतील, ऍटमिक इंजेक्शन असतील, जे अवेलेबल नव्हते त्या काळामध्ये, त्यावेळेस जे आहे आम्ही त्या ठिकाणी जे आहे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न. ऑक्सिजन सिलेंडरची सुविधा ही जी संकल्पना होती ती सगळ्यात पहिला कोणी दिली असेल ती अनिकेत म्हात्रेंनी दिली असेल. त्याच्यानंतर जे प्रेत कोणी त्यांना नातेवाईक हात नव्हतं लावत त्या प्रेतांना जे आहे अग्नी देण्याचं काम अनिकेत म्हात्रे त्यांचे सहकार्य. राजना पलीकडे पलीकडे समाजसेवाचं जे आहे तुम्ही आले म्हणूनच जे आहे हे सगळ्या ज्या गोष्टी बघता आज एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत त्याचा प्रभाव कुठेतरी माझ्यावरही झालेला आहे. आणि निश्चितपणे त्यांच्या नेतृत्वात आदरणीय नरेश म्हस्के साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जे आहे मी आज काम करत आहे. आणि मला या गोष्टीचा 10 महिन्यातच जो आहे, जो गेल्या मागच्या 13 वर्षांमध्ये जो आहे तो समाधान झाला नव्हता, तो येत्या 10 महिन्यांमध्ये जो आहे मला कुठेतरी शिवसेनेत आल्याचं समाधान झालं. सर, सध्या प्रचार कसा आहे? तरुणांचा हायटेक प्रचार अवलंबून जातो, तुम्ही तंत्रज्ञानाच्या जवळ आहात, कसं सध्या दिवसभरामध्ये काय शेड्यूल असतं तरुणांचं? नाही, तुमचं नाही, सकाळी आपण जे आहे कुठेतरी घरभेटी करतोय सकाळच्या सत्रामध्ये. त्याच्यानंतर साधारणतः 11 ते 1च्या आसपास आपण डोर टू डोर देखील सर्व कार्यकर्त्यांना घेऊन आपण जे आहे प्रत्येक ठिकाणी जो आहे जातोय. त्याच्यानंतर 1-2 तास जे दुपारचे भेटतात त्यावेळी कुठे विश्रांती करतोय. आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील आपण वॉर्डमधले, प्रभागामधले जे आहे विविध क्षेत्र आपण जे आहे कुठेतरी कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. आणि निश्चितच तंत्रज्ञानाचा उपयोग जो आहे चांगल्या पद्धतीने आम्हाला या ठिकाणी करता येतोय. सोशल मीडिया असेल, मीडिया असेल, मग इतर कुठल्या प्रिंट मीडिया असेल, या सगळ्या गोष्टीचा योग्य तो वापर करून जो आम्ही अभिवाचन प्रभाग क्रमांक 7ला घेऊन आम्ही पुढे जात आहोत तो कुठेतरी जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे या अनुषंगाने जे आहे आज कुठेतरी माझी वाटचाल सुरू आहे. सर, प्रचाराचे मुद्दे काय असणार आहेत? तुमच्या मनातला प्रभाग कसा असणार आहे? आज प्रभाग क्रमांक 7 म्हटलं तर जनतेची साथ आणि शिवसेनेची वचने साथ, 7 सूत्री कार्यक्रम घेऊन आम्ही या ठिकाणी जे आहे आज प्रचारामध्ये प्रभागामध्ये जात आहोत. त्यामध्ये मग आरोग्याच्या बाबतीत असेल, पाण्याच्या बाबतीत असेल, विरंगुळा केंद्र असेल, या प्रभागात उद्यानाचे विषय असतील, रस्ते असतील, मग मलनिसरण वाहिनी असतील, ह्या सगळ्या 7 सूत्री कार्यक्रम घेऊन आज आम्ही प्रभागामध्ये जात आहोत. आणि निश्चितपणे मला या ठिकाणी खात्री आहे की या 7 सूत्री कार्यक्रमाला जो आहे कुठेतरी जनता या ठिकाणी निश्चितच 15 तारखेला भरघोस मताने जे आहे आम्हाला 4 उमेदवार, अनिता मानवतकर असतील, मंदाकिनी म्हात्रे असतील, चैताली पाटील असतील किंवा मग अनिकेत म्हात्रे मी स्वतः असेल, आम्हाला भरघोस मताने निवडून दिला असा विश्वास मला आहे. सर, शेवटचा प्रश्न, मतदारांना काय आवाहन कराल? नाही, मी या ठिकाणी मतदारांना एवढंच आवाहन करेन की येत्या 15 तारखेला जे आहे कुठेतरी प्रभाग क्रमांक 7चा जो विकास, यामध्ये मग पूर्वीचे जे वॉर्ड क्रमांक 24 असतील, 25 असतील, आदरणीय रमाकांत म्हात्रे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जो विकास झालेला आहे, रस्त्यांचे असतील, लाईटचे असतील, पाण्याचे असतील, तसा विकास कुठेतरी जो आहे पूर्वीचा जो 27-28 नंबरचा प्रभाग आहे, मग अर्जुनवाडी असेल, दत्तनगर असेल, या ठिकाणी कुठेतरी तसा विकास झालेला नाही. त्या ठिकाणी रस्त्याचा अभाव आहे, पाण्याचे अभाव आहे, मलनिसरण वाहिनी त्या ठिकाणी नाही आहेत. ह्या गोष्टीचा विचार करता आपण आदरणीय रमाकांत म्हात्रे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज निवडणुकीला उभे आहोत. मी सर्व या ठिकाणी प्रभाग क्रमांक 7च्या जनतेला आवाहन करेन की आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे आहे 15 तारखेला धनुष्यबाणवर जे आहे बटन दाबून आम्हा 4 उमेदवारांना जे आहे मोठ्या संख्येने विजयी करा, असं मी सगळ्यांना आवाहन करेन. हे होते अनिकेत म्हात्रे. त्यांनी दिलखुलास आपल्याशी चर्चा केली नवी मुंबईच्या प्रश्नांवर आणि नेहमी नवी मुंबईचा विकास कुणामुळे रखडला असाच सुधारला. सर, खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.